दडपे पोहे अस्सल मराठीत चमचमीत आणि उत्कृष्ट हेल्दी अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात दडपे पोहे. यासाठी मी घेतलेला आहे अगदी पातळ पोहे, कोरडे ओले केलेले नाहीत, भिजवलेले नाही आहेत. त्यानंतर वेजीज ज्या कट करायच्या आहेत त्या म्हणजे कढीपत्ता, बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला ज्या हिशोबाने तिखट लागतं त्याच हिशोबाने तुम्ही मिरच्या चिरून घ्या. मला भरपूर तिखट आवडतं म्हणून मी भरपूर मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे. दडपे पोहे म्हणले की ओलं खोबरं कंपल्सरी वापरायचं. आपल्या पातळ पोहामध्ये सर्वप्रथम कांदा आणि टमॅटो मिक्स करायचा. सगळे जिन्नस एकत्र मिक्स करू नका, नाहीतर ते असे गुठळ्या तयार होतात. हळूहळू एक एक जिन्नस टाकून मग त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. स्टेप बाय स्टेप जावा, गडबड करू नका. त्यानंतर आपण घालणार आहोत काकडी. काकडी घालायच्या आधी थोडीशी टेस्ट करून बघा, कडू नाही आहे ना. कधी कधी कडू काकडी निघाली तर केलेली सगळी मेहनत वाया जाते बघा. मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर ॲड करा आणि हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्या. एका छोट्याशा कडल्यामध्ये मस्तपैकी 2 डाव तेल घाला. त्यामध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. फोडणी द्यायच्या आधी एन्श्योर करा की तेल व्यवस्थित तापलं आहे ना. तापलेल्या तेलामध्ये मस्तपैकी मोहरी घाला. त्यानंतर जिरे, कढीपत्त्याची पानं, त्यानंतर थोड्याशा मिरच्या आणि शेंगदाणे. शेंगदाणे ऑप्शनल आहेत. काही लोकांना क्रिस्पी असे ते मधून शेंगदाण्याचे टचटच आवडते, काही लोकांना आवडत नाही. सो तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे त्यामध्ये ॲड करू शकता. ही फोडणी आता आपल्याला दडपे पोह्याच्या वरती घालायची आहे. सो हळद एकदम शेवटी घाला, नाहीतर हळद करपली तर ते काळं पडतं. सो टाकायच्या हार्डली 1-2 सेकंद आधी हळद घालायची कडल्यामध्ये आणि मग ही फोडणी दडपे पोह्यांवरती ओतायची. आता डावानी मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्या. आता ह्याच्यात आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत ओलं खवलेलं खोबरं. लास्ट बट नॉट द लिस्ट, चवीप्रमाणे मीठ. वाव, किती डिलिशियस दिसते. जस्ट लुक ॲट दॅट कलर, किती सुंदर कलर आलाय. सगळ्यात शेवटी मस्तपैकी लिंबाचे 4-5 थेंब आपण पिळणार आहोत
आणि चटपटीत, चमचमीत, उत्कृष्ट आणि अतिचविष्ट असे दडपे पोहे रेडी झालेले आहेत। आता आपल्याला जसं हवं आहे तसं आपण प्लेटिंग करू शकता आणि मस्तपैकी ताव मारू शकता। दडप्या पोह्यांबरोबर एखादं सरबत जर घेतलं ना तर खूपच भारी कॉम्बिनेशन होऊन जातं। मी घेणार आहे कोकम सरबत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। सी यू अगेन।